दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपण बऱ्याच ठिकाणी आपले काम करतो किंवा एखादी जबाबदारीचं आपण काम करत असतो आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी एक विशेष जबाबदारी दिलेली असते. कधी कंपनीमध्ये जर कोणाला सेल करायचा असेल किंवा सेल वाढवायचा असेल, कशा प्रकारे तो वाढवू शकतो, कशा प्रकारे तो कंपनीचा जो माल आहे तो विकू शकतो. कधीकधी एखादा मोठा संगीत प्रोग्राम अरेंज करायचं असतं, त्यावेळेस ती जबाबदारी असते संपूर्ण प्रोग्राम अरेंज करण्याची. आपल्या चर्चमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची असते. पण लोकांचा प्रतिसाद कसा असतो? काही वेळा लोक उत्तेजन देतात, काही वेळा लोक स्तुती करतात, परंतु काही वेळा लोक टीका करतात, लोक उपहास करतात, लोक टिंगल करतात आपल्या कामाची. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला निराश करतात. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटून जातं की आता नको काम करायला, हे जाऊ द्या, मी हे काम सर्व सोडून देतो. परंतु ज्यावेळेस आपण नेहम्याबद्दल वाचतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की नेहम्याच्या बाबतीत सुद्धा लोकांनी त्याचा उपहास केला होता, त्याच्यावर टीका केली होती. ज्यावेळेस नेहम्या यरूशलेमेचा कोट बांधत होता त्यावेळेस लोकांनी त्याची टिंगलटवाळी केली. काही जण तर असं म्हणाले की जे बांधकाम तो करत आहे त्या जर भिंतीवर कोल्हा जरी चढला तरी ती भिंत पडून जाईल. परंतु नेहम्याने त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. नेहम्याने ह्या सर्व प्रकार देवाकडे नेला, देवाकडे सहाय्य मागितलं, देवाकडे प्रार्थना केली आणि मग सर्वजण परत आपल्या कामाला लागले आणि त्यांनी सर्व काम व्यवस्थितपणे पार पाडलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण नेहम्याकडून शिकू शकतो. टीकेकडे लक्ष देऊ नका, रागवू नका, निराश होऊ नका. देवाकडे जा, देवाची प्रार्थना करा की त्याने तुम्हाला सहाय्य करावे, जेणेकरून आपलं काम आपण जोमाने करावे, जोरदारपणे करावे आणि पूर्ण करावे. सर्व टीकेपासून आमचं संरक्षण करण्यासाठी देव समर्थ आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नेहमिया ह्याचं 4 अध्याय आणि 6 वचन बघा. नेहमिया चॅप्टर 4 and verse 6. ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले. तो कोट निम्मा तयार झाला कारण लोक अगदी मनापासून काम करीत होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.